ऑल रिफाई रिफाई क्रिकेट क्लब जल्द से जल्द अपनी फील्डिंग सेट करे। इसके बाद मैच है डायरेक्ट, हम भी नहीं खाए। मत मत रुक, नहीं नहीं रुक, जाने का नहीं। एक मैच जीतने का क्वालिफाई होने को। स्टार्ट कर, सब रेडी है इधर। कमेंटेटर खाना खाने गया है, तब तक मैं बेटा अरफात, इतना गौर से मत देख मुझे। स्कोर बोलने का, खाली खाली बॉल स्कोर बोलने का। कहाँ गया हो? कहाँ गया हो? मेरे को नहीं आता, मैं खाली स्कोर बोलने बैठा देख। ओवर का नहीं, 3-4 बॉल के बाद बोलने का। चार बॉल 6 रन।
कोकण नगर प्रीमियर लीग KPL पर्व पहिले चालू असलेला सामना जुनेद वॉरियर्स विरुद्ध रिफाई क्रिकेट क्लब दरम्यान स्ट्राईकवर पाहायला मिळतोय झिलान एक हुकमी फलंदाज त्या दरम्यान गोलंदाजी मार्कवर सरफराज पाहायला मिळेल. आखूट टप्प्यात चेंडू सुंदरचा फटकावण्याचा प्रयत्न दरम्यान चेंडू होतो थर्डमॅनच्या दिशेत क्षेत्ररक्षक तैनात त्या दरम्यान एक धाव नक्की जाऊन पूर्ण केली जाते. दुसऱ्याचा प्रयत्न पाहायला मिळतो झिलान याचा एकूण 2 धावा नक्की जाऊन पूर्ण केल्या जातात. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली 8 धावा. पुन्हा एकदा स्ट्राईकवर झिलान पाहायला मिळतोय. नॉन स्ट्राईक एंडवर अरफात सागवेकर पाहायला मिळेल. दरम्यान पहिल्याच सामन्यामध्ये पहिली 50 या टुर्नामेंटमधील अरफात सागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळेल. काय घणाघाती फलंदाज अप्रतिम फटकेबाजी याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. दरम्यान पुन्हा एकदा सरफराज दापदरा बॉलचा पंचांच्या डाव्या बाजून मारा मेन पंचांच्या भूमिकेत सफान बारगीर पाहायला मिळत आहेत. त्या दरम्यान बॅट ठोकून आव्हान करतो झिलान. खोलवा टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातो. चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषा पार षटकार. खोलवा टप्प्यात चेंडू पुरेपूर वापर केला आणि उडवून दिलं झोकून दिलं जातं. चेंडूला पाठवलं जातंय सीमारेषा बाहेर 6 धावांसाठी. दरम्यान षटक समाप्तीची घोषणा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचते. एका षटकाखेरीज धावसंख्या झाली 14 धावा. बिनबाद 14 सलामीचे दोन्ही फलंदाज अरफात आणि झिलान यांच्या माध्यमातून जुनेद वॉरियर्स या संघाचे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतील. मेन पंचाच्या भूमिकेत पाहायला मिळतात सफवान बारगीर. त्या दरम्यान स्क्वेअर लेग पंच जुबेर मालदार त्या दरम्यान कामगिरी करताना पाहायला मिळत आहेत. नवीन गोलंदाज आझिम एक संघाचा अनुभवचा गोलंदाज आझिम सय्यद ज्याने या कोकण नगर मधून एक हुकमी गोलंदाज म्हणून नाव कमावलंय. अप्रतिम गोलंदाजी माझ्या मते या कोकण नगर प्रीमियर लीग मध्ये नक्कीच एक उच्चांक बोली गोलंदाजांवरती या गोलंदाजावर लावली गेली होती. आझिम सय्यद डावखुरा गोलंदाज अप्रतिम गोलंदाजी याच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळते. एक डावखुरा गोलंदाजाचा थोडासा ऍडव्हान्टेज मात्र नक्कीच या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इन स्विंग आउट स्विंग याच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. दरम्यान स्ट्राईकवर अरफात सागवेकर अप्रतिम फलंदाज त्या दरम्यान स्ट्राईकवरती पाहायला मिळतोय. घणाघाती फटकेबाजी नक्कीच पाहायला मिळाली होती. दरम्यान जुबेर मालदार यांच्या पलटनच्या माध्यमातून 50 लावली होती अरफात सागवेकर याने. आता मात्र जुनेद वॉरियर्स आणि रिफाई क्रिकेट क्लब या दोन संघादरम्यान लढत पाहायला मिळते. आझिम सय्यद पंचांच्या उजव्या बाजून मारा करतायत. दरम्यान पहिला चेंडू हलक्यात कटवला ऑफसाईडच्या दिशेत थोडसे गच्चा क्षेत्ररक्षण फंबलिंग पाहायला मिळालं. जिथे 1 धाव तिथे 2 धावा नक्की जाऊन वसूल केलं जातं. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 16 बिनबाद 16. पुन्हा एकदा आझिम सय्यद पंचांच्या उजव्या बाजून मारा आखूट टप्प्यात चेंडू सुंदरचा फटका हलक्यात कटवला. स्कोरचे क्षेत्ररक्षक तैनात त्या दरम्यान चेंडू जातोय दन 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 करत 4 धावांसाठी झोकार. अरफात सागवेकर पुन्हा एकदा आझिम सय्यद स्ट्राईकवर अरफात सागवेकर खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र हलक्यात कटवला जातो. तडमेच्या क्षेत्ररक्षक त्यांना 1 धाव मात्र नक्कीच वसूल केली जाते.
आजिम सय्यद यांच्या माध्यमातून गोलंदाजी पाहायला मिळते. अकूट टप्प्याचा चेंडू यादील चेंडूवरती सुंदर फटका. स्कोरलेच्या दिशेत 4 धावांसाठी नक्कीच पाहायला मिळाला. 4 धावांनी धावसंख्या झाली 21. आता मात्र स्ट्राईकवर झिलान रिफाई संघाचा गाण्यावादी फलंदाज स्ट्राईकवर पाहायला मिळेल. पुन्हा एकदा आसिम सय्यद पंचांच्या उजव्या बाजून मारा. खोलवर टप्प्यात चेंडू आखूट टप्प्यात चेंडू हलक्यात कटवला जातोय. त्या दरम्यान एकदा मात्र नक्कीच वसूल केली जाते. धावसंख्या झाले 22 धावा बिनबाद 22. त्या दरम्यान एक बक्षीस मात्र नक्कीच आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये कळवलं जात आहे. आजिम सय्यद यांना जर 2 चेंडूवर 2 षटकार लगावले तर 500 रुपयाचं पारितोषिक युसुफ मुजावर यांच्याकडून लगावलं जात आहे. दोन्ही फलंदाजांसाठी एक खुशखबर. 2 चेंडू 2 षटकार 500 रुपये वसूल करण्याची संधी दरम्यान हलक्या त्याने कटवला जातोय. बक्षीस मिळवण्याची कोणती संधी पाहायला मिळत नाहीये कारण की हुकमी गोलंदाज आहे रिफाई संघाचा आजिम सय्यद. त्या दरम्यान हलक्या त्याने कटवून सिंगल काढली. सिंगल डबल वरती जोर केला जातोय. दरम्यान वाढती धावसंख्या झाली 23 धावा बिनबाद 23. नो लॉस ऑफ विकेट 23 पाहायला मिळते. दरम्यान स्ट्राईकवर झिलान खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र जोरदार उडवला जातोय. चेंडू जातो ऑफसाईडच्या दिशेत. डिक्लेअर झोन मध्ये 2 धावांसाठी 2 धावा. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न नक्कीच पाहायला मिळाला झिलान रुपयाच्या माध्यमातून. दरम्यान शेवटच्या चेंडूवरती मोठा गाण्यावरती फटका मारण्याचा नक्कीच प्रयत्न पाहायला मिळाला. दरम्यान पण चेंडू गेला. फटका मात्र नक्कीच चांगला लगावला होता झिलान याने पण चेंडू गेला डिक्लेअर बॉक्स मध्ये 2 धावांसाठी. या 2 धावांनी संघाची वाढती धावसंख्या झाली 25 धावा. धावसंख्या झाली 25 धावा. दरम्यान गोलंदाजी मध्ये मोहम्मद पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज पंचांच्या डाव बाजून मारा. संघाकडून 3रं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन मोहम्मद गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर गणाघाती फलंदाज अरफात सागवेकर. दरम्यान अजूनही शांत खेळी मैदानात पाहायला मिळते. याच्या फलंदाजीमध्ये एकच चौकार आतापर्यंत लगावला जातोय. अजिम सय्यद याला सिंगल डबलवरती खेळी पाहायला मिळाले अजिम सय्यद याच्या गोलंदाजीवरती. दरम्यान खोलवर टप्प्यात चेंडू काय सुरेख चेंडू फेकला गेला. ब्लॉक होल्ड मध्ये फेकलेला चेंडू. दरम्यान 1 धाव मात्र सन्मान दिला जातोय. पहिल्या चेंडूवरती अरफात सागवेकरच्या माध्यमातून धावसंख्येत नक्कीच भर केली जाईल. धावसंख्या झाली 26 धावा 26. नो लॉस ऑफ विकेट. दरम्यान स्ट्राईकवर आता मात्र झिलान रिफाई पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर मोहम्मद पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर मोहम्मद तयार. 10-15 पलंचा पंचांच्या डाव बाजून मारा. अकूट टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातोय. फटका बसला. चेंडू चेंडू खाली क्षेत्ररक्षक येत नाही. चेंडू पडतोय नो मॅच लाईन मध्ये. एकदा मात्र नक्की धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर घातली जाते. धावसंख्या झाली 27. कोकण नगर प्रीमियर लीग आयोजित भव्य क्रिकेट स्पर्धा चालू असलेला रोमांचक सामना जुनियर वॉरियर्स विरुद्ध रिफाई क्रिकेट क्लब दरम्यान 3रं षटक प्रगतीपदावर. खोलवर टप्प्यात चेंडू फ्लिक करण्याचा प्रयत्न. वाईटची माग नक्कीच केली जाते. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. अवंतर अशी धावसंख्येत भर केली जाईल. धावसंख्या झाली 28 बिनबाद 28. पुन्हा एकदा मोहम्मद गोलंदाजी मार्कवर तैनात. खोलवर टप्प्यात चेंडू आता मात्र उडवला जातो. फटका बसलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि झेल मात्र टिपली जाते. मोठा मासा जाळ्यात बसला. अरफात सागवेकर तंबूत परत. अरबाज याच्या माध्यमातून काय सुरेख झेल टिपली गेली.
आणि गडीला पाठवलं तंबूच्या आसऱ्याला. दरम्यान नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत समीर खान जाताना पाहायला मिळतोय, तयारी करताना पाहायला मिळतोय समीर. त्या दरम्यान अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन, एक मोठा मासा नक्कीच जाळ्यात फसवला जातोय. आखूड टप्प्याचा चेंडू होता, हलक्या हाताने पटकावण्याचा प्रयत्न अरबाज सागवेकरच्या माध्यमातून पाहायला मिळाला. दरम्यान फटका फसला, चेंडू खाली अरबाज पाहायला मिळाला. काय सुंदर झेल टिपली आणि अरबाज सागवेकर याला तंबूच्या आसऱ्याला धाडलं जात आहे. दरम्यान नवीन फलंदाज वन डाऊनच्या भूमिकेत समीर खान जाताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 28, एक गडी बाद 28. या सामन्यासाठी प्रमुख पंच असतील सफवान बारगीर, स्कोर लेग पंचांच्या भूमिकेत जुबेर मालदार पाहायला मिळतात. विनंती असेल दोन्ही पंचांना सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे, वेळेचं बंधन आहे, सर्वांना विनंती असेल. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कट मोहम्मद पाहायला मिळाला. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न, फटका फसला, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, काय पाहूया. दरम्यान काय घडतंय, काय बिघडतंय. 2 धावा नक्कीच वसूल केल्या जात आहेत. आखूड टप्प्यात चेंडू, जोरदार फटका, चेंडू हवेत पाहायला नक्कीच मिळाला, पण चेंडू खाली क्षेत्ररक्षक पाहायला मिळत नाहीये. दरम्यान 2 धावा नक्कीच जाऊन वसूल केल्या जाते. या 2 धावांनी वैयक्तिक खातं मात्र नक्कीच उघडलं जात आहे समीर खान याच्या फलंदाजीचं. दरम्यान पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कट मोहम्मद पाहायला मिळेल. ओलवर टप्प्यात चेंडू, ब्लॉक होल्डर ब्रह्मास्त्र वापरलं जात आहे. दरम्यान सुंदर असा फटका आणि चेंडू काय क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. 2 क्षेत्ररक्षक पंबलिंग मात्र नक्कीच पाहायला मिळाले. दरम्यान एक धाव मात्र नक्कीच वाचवली गेली. एकूण 3 धावा. या 3 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल. एक गडी बाद 33 धावा. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी आहे. या षटकातील अजूनही एक चेंडू बाकी. पुन्हा एकदा मोहम्मद स्ट्राईकवर असेल. झिलान फुलकात चेंडू, आता मात्र जोरदार फटका, हवाई हल्ला, चेंडूला पाठवलं जातं सरळ सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार. पुन्हा एकदा आपला खोलमध्ये टाकण्याचा प्रयत्न मोहम्मद याचा, पण चेंडू मात्र हातातून निसटला आणि फुलटच पद्धतीचा फेकला गेला. दरम्यान पुरेपूर 6 धावा वसूल केल्या गेल्या. झिलान रिपाई याच्या माध्यमातून काय फटका सजवला गेला, लॉंग ऑनच्या डोक्यावरून सरळ चेंडू गेला सीमारेषा बाहेर. 6 धावासाठी. या 6 धावांनी संघाची वाढती धावसंख्या होईल 39, 39, लॉस ऑफ 1 विकेट. सुंदर षटक फेकलं गेलं होतं मोहम्मद याच्या माध्यमातून. दरम्यान पहिल्या चेंडूवरती 1 धाव, दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव, तिसऱ्या चेंडू फेकला गेला होता. त्याच्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती 1 गडी बाद केला होता अरबाज सागवेकर याच्या माध्यमातून. त्यानंतर चौथ्या चेंडूवरती 2 धावा, 5व्या चेंडूवरती 3 धावा, नंतर शेवटच्या चेंडूवरती 6 धावा वसूल केल्या गेला. थोडस भागड षटक नक्कीच पाहायला मिळालं. या 6 धावांनी झिलान रिफाई याचं मैनू, नवीन गोलंदाज मैनू पाहायला मिळतोय संघाकडून. चौथं आणि वैयक्तिक पहिल्या षटकात मैनू गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळेल. धावसंख्या झाली 39, 39. एक गडी बाद 39. स्ट्राईकवर समीर खान, गोलंदाजी मार्कवर मैनू पाहायला मिळतोय.
खोलवर टप्प्याचा चेंडू तेच तारा चेंडू पाहायला मिळाला मैनू याच्या माध्यमातून लेग बाय स्वरूपात माझ्या धन्यवाद लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवला जातोय. लेग बाय स्वरूपात एक धाव वसुली केली जाते. धावसंख्येत भर घातलेली धावसंख्या झाली 40. एक गडी बाद 40 धावा. पुन्हा एकदा झिलान आतापर्यंत थोडीशी शांत खेळी झिलान याच्या माध्यमातून पाहायला मिळते. आतापर्यंत 2 षटकार लगावले जात आहेत झिलान याच्या माध्यमातून. खोलवर टप्प्यात चेंडू उडवण्याचा प्रयत्न चेंडू एवढा संपर्क पाहायला मिळत नाही. चेंडू जातो अलंकार धाव बनवण्याची संधी काय थ्रो आणि धावबाद झाला समीर खान याच्या स्वरूपात. दुसरा झटका जुनेद वॉरियर्स संघाला. सुंदर गोलंदाजी सुंदर क्षेत्ररक्षण रिफाई क्रिकेट क्लब संघाकडून पाहायला मिळते. दरम्यान खोलवर टप्प्यात चेंडू तो उडवण्याचा प्रयत्न झिलान रिफाईच्या माध्यमातून पाहायला मिळाला. फटका फसला. दरम्यान अलंकारपेट चेंडू गेला. लॉंग क्षेत्ररक्षक तैनात. दरम्यान दुसऱ्या धावेसाठी गडी बाद झाला धावबाद स्वरूपात समीर खान. त्याची जागा घेण्यासाठी आसिम पाहायला मिळतोय. स्ट्राईकवर झिलान आकुट टप्प्यात चेंडू फटका पासलाय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक 3-3 येत आहेत. जेल काय घडतंय काय बिघडतंय जेल टिपली जाते. गडी बाद होतोय. झिलान रिफाई तंबूच्या आसराला जाळला जातोय. आता मात्र संघाचा घणाघाती फलंदाज आयकॉन खेळाडू वली मात्र फळी घेऊन मैदानात जाताना पाहायला मिळतोय. ज्याच्या फळीमध्ये 6 चेंडूत 6 षटकार लगावण्याची ताकद आहे. आता मात्र वली फळी घेऊन मैदानात जाताना पाहायला मिळतोय. धाव संख्या झाले 41. 2 गडी बाद 41. 41 लॉस ऑफ 2 विकेट्स आतापर्यंत चाललेली खेळ मैदानात पाहायला मिळते आहे. रिफाई क्रिकेट क्लब विरुद्ध जुनेद वॉरियर्स या 2 संघादरम्यान पाहायला मिळते. 4थं षटक प्रगतीपथावर मैनू गोलंदाजी मार्कवर आतापर्यंत सुरेख गोलंदाजी मैनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. वलीसाठी खुशखबर आहे. दरम्यान युसुफबाईंकडून 3 षटकार जर लगावले तर 2000चं पारितोषिक लागवण्यात आलं आहे. दरम्यान बॅटची कट जोरदार अपील गडी बाद झालाय. पंचांचं एक बोट वरती वलीला तंबूच्या आसराला धाडलं जात आहे. सलग 3 चेंडूवर 3 गडी बाद होत आहेत. पहिल्या चेंडूवरती रनआउट. दुसऱ्या चेंडूवरती झिलान रिफाईला तंबूचा आसरा दाखवला गेला. दरम्यान नवीन फलंदाज मैनू गेला होता. त्याची जागा घेण्यासाठी मैनूला सुद्धा कट विकेट कॅच पाहायला मिळते आहे. वली दरम्यान तंबूच्या आसराला जाळला जातो. सुरेख गोलंदाजी प्रदर्शन मैनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते. नवीन फलंदाज अय्यूब मैदानात जाताना पाहायला मिळतोय. पुढील चेंडूवरती हॅट्रिक बॉल असेल मैनू याला. सुरेख गोलंदाजी मैनू याची. आतापर्यंत या टुर्नामेंट मध्ये हॅट्रिक झाली नाही. पाहूया पहिली हॅट्रिक मैनू याच्या माध्यमातून पाहायला मिळते का. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळते. अय्यूब विरुद्ध मैनू दोन्ही एकाच संघाचे खेळाडू ऑल रिफाई या संघाकडून खेळताना पाहायला मिळतात. आता मात्र एकमेकांच्या विरोधात पाहायला मिळतात. खोलवर टप्प्यात चेंडू जोरदार अपील निर्धाव चेंडूची सांगता. चेंडू रिफाईचा कोणताही संपर्क नाही. सुरेख गोलंदाजीचे प्रदर्शन मैनू याच्या माध्यमातून आतापर्यंत पाहायला मिळते. खरोखरच कौतुक करावं लागेल. 2 मोठे गडी बाद केले जात आहेत मैनू याच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मैनू खोलवर टप्प्यात चेंडू. आता मात्र मोठा फटका. दरम्यान चेंडू जातो 1 बाउन्स क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव वसूल केली जाते. धावसंख्येत भर घातली जाईल. धावसंख्या झाली 42. 42 लॉस ऑफ 3 विकेट्स. दरम्यान 4 विकेट्स. अप्रतिम फटकेबाजी नक्कीच
जिलाण्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चौकार, 2 षटकार, पण महिलेने त्याचा शिकार बनवला आणि गडीला तंबूच्या आसराला धाडलं गेलं. सुंदर गोलंदाजी महिलेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. वैयक्तिक षटकामध्ये एकूण 3च धावा महिलेच्या माध्यमातून दिल्या जातात. खरोखरच सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन महिलेच्या माध्यमातून आणि 2 मोठे गडी बाद केले गेले. ओली आणि झिलान याला तंबूच्या आसराला धाडलं गेलं महिलेच्या माध्यमातून. सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन. दरम्यान नवीन गोलंदाज संघाकडून 5वं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन अजीम सय्यद संघाचा हुकमी गोलंदाज आता मात्र गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतोय. आतापर्यंत जेवढे मॅच झाल्यात तेवढ्या मॅच मध्ये अजीम सय्यद यांनी सलग 2 ओव्हर केलेत. टप्प्यात चेंडू, आता मात्र मोठा फटका, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. खोलवर टप्प्यात चेंडू मारण्याचा प्रयत्न अजिमबाई यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. त्या दरम्यान अय्यूब संघाचा हा हिटर समोर उभा होता. उलटाच बळवला आणि चेंडूला पाठवलं सरळ लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी षटकार पाहायला मिळाला. फ्लॅट 6 नक्कीच पाहायला मिळाला. प्रत्येक 6 वरती कलंदर रिफाई यांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे. प्रत्येक 6 वरती 100 रुपयाचं पारितोषिक अय्यूब याच्यासाठी. धावसंख्या झाली 48. कलंदर रिफाई यांच्या माध्यमातून एक खुश खबर, प्रत्येक 6 वरती 100 रुपयाचं पारितोषिक लगावलं जात आहे. पुन्हा एकदा अजिमबाई कोलवर टप्प्यात चेंडू, आता मात्र तेज तर्रार चेंडू फेकला गेला. काय कमबॅक पाहायला मिळतंय. दाखवलं जात आहे मला एवढे पॉईंट घेऊन का आपल्या संघामध्ये स्थान दिलं गेलंय. अजीम सय्यद खरोखरच सुंदर गोलंदाजी, सुंदर चेंडू फेकला गेला. दरम्यान हाडीत करण्याचा प्रयत्न अय्यूब याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. चेंडू फळीचा कोणताही संपर्क नाही. दरम्यान निर्धाव चेंडूची सांगता डॉट बॉल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा अय्यूब, पुन्हा एकदा हाडीत करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. सुरेख गोलंदाजी, खरोखरच कौतुक करावं लागेल अजीम सय्यद यांचं. अप्रतिम गोलंदाजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती एक मोठा फटका नक्कीच खाल्ला, पण मोठ्या गोलंदाजीची हीच खासियत आहे. दरम्यान सलग 2 चेंडू निर्धाव फेकले जात आहेत. चांगलं कमबॅक म्हणावं लागेल अजीम सय्यद यांच्या माध्यमातून रिफाई क्रिकेट क्लब संघाचा. खोलवर टप्प्यात चेंडू, आता मात्र मुद्द्यामध्ये फेकला गेला चेंडू. त्रिफळ उद्ध्वस्त, फर्निचर डिस्ट्रॉय, गडी गेलो तंबूच्या आसऱ्याला. अप्रतिम गोलंदाजी पुन्हा एकदा अजीम सय्यद यांच्या माध्यमातून. गडी बाद केला जातो. अय्यूब याला तंबूच्या आसऱ्याला धाडलं जाते. धावसंख्या झाली 48. 48 लॉस ऑफ 5 विकेट्स. नवीन फलंदाज इब्राहिम स्ट्राईक वरती पाहायला मिळालं. गोलंदाजी मार्कवर अजीम सय्यद. पहिल्या चेंडूवरती एक फटका नक्कीच खाल्ला होता 4 धावांसाठी अजीम सय्यद यांनी. त्यानंतर काय सलग गोलंदाजी, सलग 3 चेंडू, 2 चेंडू निर्धाव आणि 3ऱ्या चेंडूवरती गडी बाद केला गेला. पुन्हा एकदा अयाज स्ट्राईकवर इब्राहिम. टप्प्यात चेंडू, सुंदर फटका. दरम्यान चेंडू हवेत, चेंडू क्षेत्ररक्षक येतोय. चेल टिपण्यात अपयशी पाहायला मिळतोय. 2 धावा नक्की जाऊन वसूल केल्या जातात. सुंदर क्षेत्ररक्षण, 2 धावा नक्की जाऊन वसूल केल्या गेल्या. 2 धावांनी संघाची वाढ धावसंख्या होईल 50 धावा. दरम्यान डिक्लेअर स्वरूपात 1 धाव मात्र नक्कीच वसूल गेली. धावसंख्या झाली 51. धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे जुनेद वॉरियर संघाकडून रिफाई क्रिकेट क्लब संघासमोर. दरम्यान 52 धावांचं उद्दिष्ट ठेवलं जात आहे